अथक मेहनतीनं एक भली मोठी स्पर्धा सध्याच्या घडीला आपण या क्रीडांगणावरती पाहतोय. एक दमदार स्पर्धा. आजची 4थी रजनी खरं तर डे नाईट फॉर्मॅट आपण पाहतोय. गावदेवी क्रीडांगण नारिवलीच्या या क्रीडांगणावरती ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. तर चला टीम खराडी, एकतर बराचसा उशीर झालाय. आपली सलामी जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करायची आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना केतन आणि साथीनं फलंदाज विशाल. यस, आतिश आणि केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रशांत तांडेल यांना आपण पाहू शकता. एक दमदार गोलंदाज म्हणून नक्कीच या गोलंदाजची वर्णी लागली जाते. बराचसा विलंब जरूर झाला सुरुवातीला. खरं तर आपण कौतुक करू 40+ जे दोन्ही संघ वेळेत उपस्थित होते आणि अगदी वेळेत ती मॅच त्या ठिकाणी संपन्न झाली. मोठागाव आणि त्यांच्या अगेन्स्ट भोपर संघ खेळत होता. 40+ 2 दमदार संघ आपण पाहिले, परंतु त्यापैकी विजय आपल्याला पाहायला मिळाला टीम मोठागावचा. निलेश म्हात्रेचं योगदान. रेग्युलर फॉर्मॅट गाजवल्यानंतर सध्याच्या घडीला 40+ क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दरारा कायम करत असताना निलेश म्हात्रेला आपण पाहिलं आणि पहिला विजय त्यांनी या स्पर्धेमध्ये संपादन केला. रेग्युलरची ही पहिली मॅच आणि आजच्या जर डे नाईट फॉर्मॅटचा विचार केला तर ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक ह्या स्पर्धेला एन्जॉय करतात, घरबसल्या ही स्पर्धा पाहत आहेत, त्या सर्वांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. वेळ आपल्याला निर्धारित आहे. 4 षटकं जरी असली ह्या इनिंगमध्ये तर देखील आपल्याला 20 मिनिटांमध्ये हे सत्र कंप्लीट करायचं आहे. राईट अबाउट द विकेट. पहिलाच बॉलला टोएंडवरती लागला, हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु जीवनदान प्राप्त झालाय. सोपा झेल, सहज सोपा झेल, परंतु तो झेल झाला ड्रॉप आणि जीवनदान प्राप्त होते ते फलंदाज केतनला. ऍक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता फ्लिक करायचं होतं, परंतु बॅटचा चेहरा लवकर बंद झाला आणि बॅटच्या टोएनवरती हा चेंडू लागला होता. सोपा झेल. इनफिल्डमध्ये असं वाटलं होतं झेल कंप्लीट होईल, परंतु तसं घडलं नाही आणि जीवनदान प्राप्त झालंय. दरम्यान हा चेंडू इथे मात्र आता पंचांचं बोट आकाशाकडे. पहिल्या बॉलवरती जीवनदान मिळालं होतं, परंतु दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा ती चान्स कंप्लीट करत असताना आपण पाहू शकता आणि यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. त्याच्या माध्यमातून हा चांगला झेल यष्टांच्या मागे जयेशला आपण पाहिला आणि त्यांना हा झेल कंप्लीट केला आणि या झेलनं खेळ संपलाय फलंदाज केतनचा. थँक्यू. नवीन फलंदाज सौरभ म्हात्रे मॅन इन फॉर्म मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. टीव्ही स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, परंतु 2 बॉलमध्ये एकही धाव खर्च न करता एक महत्त्वपूर्ण सफलता आपल्या टीमला मिळवून देत असताना 0वरती पहिला धक्का. आतिश म्हात्रे आणि साथीनाथ सौरभ म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फक्त 4 षटकं या सत्रामध्ये खेळायला मिळतील टीम खराडीला, कारण की बऱ्याच उशिरानं हा संघ या ठिकाणी उपस्थित राहिला आणि ग्रामीण क्रिकेटचं हे वैशिष्ट्य आहे. नेहमीच एखादा संघ जर आपला उशिरानं आला तर त्याला पॅनलाइज केलं जातं आणि त्याच गोष्टी इथे देखील पाहायला मिळतात. आता जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही आहे, कारण की एका षटकासाठी फक्त 5 मिनिटाचा अवधी दिला जातो. 20 मिनिटांमध्ये आपल्याला हे सत्र कंप्लीट करायचं आहे. 0 आकड्यावरती एक गडी बाद झालाय. गोलंदाज प्रशांत तांडेलला आपण पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडू चांगले त्याने फेकलेत आणि एक यश त्याच्या नावावरती आपण पाहतोय. राईट अबाउट द विकेट ना पुढील चेंडू आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेचून अगदी डीप मध्ये जिथे क्षेत्ररक्षक नव्हते, परंतु चेंडूमध्ये इतकासा वेग नव्हता, ते धावा 2 कंप्लीट होत आहेत. अलॉंग द कार्पेट हा चेंडू गरंगळत जात होता मिड विकेट क्षेत्रामध्ये, कारण की एक क्षेत्ररक्षक जो डीप मध्ये आपण पाहतो पॉवर प्लेचं हे पहिलं षटक पाहायला मिळतं. एक क्षेत्ररक्षक ऑन साईडला आपल्याला वायडिश लॉंग ऑनला पाहायला मिळतोय. लाईट, यस, लाईट ऑन करायचे आहेत. विनंती असेल आमचे टेक्निशियन टीम मेंबर्स जे कोणी असतील आमचे इलेक्ट्रिशियन, तर त्यांना विनंती आहे की आपण फ्रंट लाईट ह्या ठिकाणी ऑन करायच्या आहेत.
आता सूर्य आपल्यापासून दूर गेलाय, त्यामुळे आता कृत्रिम प्रकाश ज्याला आपण म्हणतो तो आपल्याला निश्चित ह्या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला अनेक ठिकाणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील ICC इव्हेंट आपण पाहतो आणि चॅम्पियन ट्रॉफीची फायनल सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते आणि टीम इंडिया सध्याच्या घडीला आघाडीवरती फ्रंट फुटला पाहायला मिळतोय. आज विजयाचं स्वप्न साकार करायचं आहे. बऱ्याचशा भारतीयांची ती चाहत, बऱ्याचशा भारतीयांची ती आशा अपेक्षा आज जणू काही पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. ना बॅक टू क्रिकेट, बोलूया टेनिस बॉल क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती दोन दिग्गज संघ आता आमने सामने. तर नेहमीच टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ह्या दोन्ही संघांचा गाजावाजा आपण पाहिलाय, परंतु आता काय घडेल आणि काय बिघडेल. चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवलं होतं, परंतु यष्टांच्या मागे बिहाइंड द विकेट शॉट थर्ड मॅन चेंडूला रोकेल तोपर्यंत दोन्ही फलंदाज चेकीत सिंगल कंप्लीट करतायत आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड पोहोचेल ते आता 3 ह्या आकड्यावरती. एका बाजूने विचार करावा लागेल गावदेवी खाडीला की आपल्याला 6 चेंडू कमी खेळायचे आहेत, त्या तुलनेत आता गती वाढवावी लागेल धावसंख्येची, कारण की 4 चेंडूंचा खेळ संपला आणि धावा धावपळकावरती फक्त पाहायला मिळतात त्यात 3 धावा. नेक्स्ट बॉल, चांगला चेंडू समोरच्या दिशेला उडवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल तोपर्यंत चपलाईनं धावा 2 इथे देखील कंप्लीट केले जात आहेत. पॉवर सर्कलमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करावी याचं उदाहरण सेट करत असताना आपण प्रशांत तांडेलला पाहतोय. आतापर्यंत जर आपण विचार केला ह्या पूर्ण स्पर्धेचा तर दमदार ही स्पर्धा. खरं तर अनेक संघांनी ही स्पर्धा गाजवली. पहिल्या रात्रीचा जर आपण विचार केला तर 40+ माध्यमातून हेडुटणे संघ आणि त्यामध्ये रेग्युलरमध्ये सोनारपाडा आणि काटई इथे देखील पुन्हा चेंडू मागे निघून जाईल. शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये चेंडू फील्ड होईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. बॅटकटचा पंचांचा इशारा आपण पाहू शकाल. रमेश म्हात्रे सर त्या ठिकाणी सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेत आणि साथीनं गुरुदास भोईर यांना देखील आपण पाहतोय आणि आमचे तिसरे पंच सध्याच्या घडीला आमचे मनोज पवार बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका षटकाखेरीस धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावा स्कोर कार्डवरती आणि 1 गडी देखील गमावला बॅटिंग टीम खार्डीनं. इथनं 18 चेंडू या सत्रातील शेष आहेत. या 18 बॉलमध्ये किती धावा बनल्या जातील त्यावरती या सामन्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे. यस, पहिल्या दिवसाचा विचार केला तर 40+ माध्यमातून उंबरली संघानं बाजी मारली आणि रेग्युलर मधून सोनारपाडा योगेश पाटील यांचा संघ आणि काटे असे 2 संघ आपल्याला सुपर 8 मध्ये दाखल होताना पाहायला मिळाले. तदनंतर दुसऱ्या रात्रीमध्ये अर्थातच दिनांक 7/3/25 मध्ये देसाई 40+ संघ आणि दातिवली आणि पेठाली संघ हे 2 रेग्युलर मधील संघ पुढे सरकलेत. त्यानंतर कालच्या रात्रीचा विचार केला तर आगासन 40+ संघ जो पुढे क्वालिफाय झालाय आणि प्रमोद म्हात्रेंचा देसाई संघ आणि चेंज द गेम वडवली असे 2 रेग्युलर संघ आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळाले. यानंतर नेक्स्ट मॅच असणार आहे ती खिडकाली 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट आदर्श पडलेगाव 40+. दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला हा सेकंड ऑफिशियल कॉल आहे तर आपण संपर्क करायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो याची दक्षता आपण घ्यायची आहे. दोन्ही संघ उपस्थित आहेतच. इथे देखील संधी होती परंतु हातात झेल निसटलाय. बरेचसे नवोदित चेहरे, कारण की सुरुवातीला संघनायकांना देखील म्हटलं होतं बेतवडेच्या की आमच्या आज बरेचसे नवीन टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. यंगस्टार ज्यांना आज संधी प्राप्त झाली आहे आणि ते खेळताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. खरं तर संधी गरजेची आहे. जेव्हा जेव्हा संधी आपल्याला प्राप्त होते त्या संधीचं सोनं करता यायला हवं, परंतु ती संधी आतापर्यंत निसटली आहे मी म्हणेन. कारण की डीप शॉट गलीला जिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाल त्याच्याकडनं चुकी झाली आणि तिथे झेल हातातनं निसटला. स्कोर कार्डवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 7 धावा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आपण पाहतोय. सौरभ पाटील फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. आतापर्यंत गोलंदाजी दमदार पाहायला मिळतंय. अगदी इकॉनॉमिकल स्पेल हाताळत असताना सुरुवातीला प्रशांतला आपण पाहिलं आणि आता सध्याच्या घडीला सौरभ पाटील देखील त्याच पद्धतीनं गोलंदाजी करत असताना. राईट मोरतो विकेट ना पुढील बॉल लॉप करायचं होतं परंतु व्यवस्थित टायमिंग झालं नाही. अगदी जमिनी लगत हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल देखील होताना पाहायला मिळतोय. चपलाई केवळ सिंगल डबल मोठं टार्गेट या ठिकाणी उभारू शकणार नाही. त्यासाठी हवाई सफर हा करावाच लागेल आणि तो सफर केला जाईल का हा प्रश्नचिन्ह जो खार्डी संघ नेहमीच मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो परंतु आज त्या संघाला जकडून ठेवलंय. याचं कारण की अचूक टप्पा आणि अचूक दिशेवरती नियंत्रित गोलंदाजी. हुल्लेंचा चेंडू आमंत्रण दिलं होतं. क्षेत्ररक्षक आहे पाहत राहील. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. बिग हिट
षटकार. देखील आपल्याला फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ज्या पद्धतीनं सुरुवातीला तो क्रीजच्या कोण्यामध्ये आला, तदनंतर त्यानं फुल लेंथचा चेंडू पाहिला आणि अगदी हाय बॅकलिपनं बॉलला त्यानं स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवलं. ह्या इनिंगमधील हा पहिला देखणा षटकार सौरभ म्हात्रेच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. मॅन इन फॉर्म आपण म्हणतोय, परंतु सुरुवात थोडीशी चिंताजनक वाटत होती, परंतु आता लय सापडली आहे ती सौरभ म्हात्रेला. पुढील चेंडू इथे देखील लॉब केला, ऑन साइडला खेचून मारला एका टप्प्यावरती, चेंडू बाउंड्री लाईन पार, दमदार असा चौकार. थँक्यू डीजे. सुरुवात थोडी खराब झाली होती, परंतु या षटकामध्ये त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न सध्या तरी चालू आहे. कारण की षटकारानंतर चौकार, ताकदवर फलंदाजी हे वैशिष्ट्य नेहमीच आपण पाहिलंय आणि त्या फॉर्ममध्ये आता पुन्हा एकदा वापस येताना सौरभ म्हात्रेला पाहतो. 19 धावा स्कोअर कार्डवरती. टॉस जिंकला प्रथमतः फिल्डिंग करताना आपण पाहतोय टीम बेतवडेला आणि त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना घावदेव खार्डी हा संघ आपण पाहतोय. ह्याच वेगानं जर धावा जमवण्याचा प्रयत्न केला तर प्रोजेक्टेड स्कोअर 50 होऊ शकला असता, परंतु पॅनल्टी लागली ती एका षटकाची. ते पाहता प्रोजेक्टेड स्कोअर 40 किंवा 45 बनवू शकतो, परंतु हा वेग ज्या पद्धतीनं धारण केलाय ते पाहता आता जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न टीम खार्डीचा देखील राहील. सौरभनं सुरुवात चांगली केली, परंतु आता त्याच्या विरोधात फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल, बॉलच बॅक ड्राईव्ह खोदून काढलाय. अगदी यॉर्कलिनचा हा चेंडू होता, डीपमध्ये क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय, परंतु धावा 2 रोखू शकणार नाही या. आणि या 2 धावेच्या मदतीनं सांघिक धावसंख्या अगदी 2 दशक देखील पूर्ण होत असताना 21-21 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाखेरीस 1 गडी बाद 21. आता मात्र सध्याच्या घडीला एक छोटी का होईना, परंतु पार्टनरशिप बिल्ड होताना आतिश म्हात्रे आणि सौरभ म्हात्रे ह्या 2 फलंदाजांच्या दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग 7 बॉल 17 वरती सौरभ म्हात्रेला आपण पाहतो. 21 धावा स्कोर कार्डवरती नोंदवल्यात. अजूनही निर्धारित 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. या 12 मध्ये आणखीन जर 25-26 धावा बांधल्या तर एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल ते टीम खार्डीच्या माध्यमातून. चला जास्त टीम मीटिंग करू नका, ही सूचना असेल. एकतर विलंब झाला ही मॅच सुरू होत असताना, आता जास्त विलंब चालणार नाही. या एका बाजूने कौतुक करू की बेतवडे संघ वेळेत उपस्थित होता, परंतु प्रतिस्पर्धी संघ वेळेत उपस्थित राहू शकला नाही. त्या कारणास्तव त्यांना मात्र ही पॅनल्टी आपण पाहतोय. कारण की कल्याण डोंबिवली क्रिकेट म्हटलं तर आम्ही नेहमीच शिस्तीच्या गोष्टी सांगत असतो. आम्ही देखील रायगडाला बिलॉंग करतो, परंतु जेव्हा जेव्हा रायगडामध्ये समालोचन करतो तेव्हा तेव्हा कल्याण डोंबिवली 40+ असो किंवा रेग्युलर फॉर्मॅट असो, या दोन्ही फॉर्मॅटचं आम्ही कौतुक करतो. आणि खास करून त्यांचे जे नियम आहेत, त्यांची जी शिस्त आहे की लवकर चेंडू डिलिव्हर करणं, वेळेत सामने संपन्न करणं, या गोष्टी आम्ही आवर्जून सांगत असतो. परंतु आज थोडासा विलंब झाला आणि त्या कारणास्तव पॅनल्टी आपल्याला पाहायला मिळाली. चांगला चेंडू अगदी फ्लिक करत असताना डीपमध्ये मिड विकेट तैनात आहे, तिथे मिळेल फक्त सिंगल, परंतु फटका चांगला होता. अतिशय बॅटमधनं हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड ओव्हरमध्ये आपण प्रशांत तांडेल यांना पाहतोय. सेकंड स्पेलमध्ये आलेत. P1 मध्ये दमदार गोलंदाजी राहिली आहे. ज्या पद्धतीने त्यांची अगदी दमदार शरीरयष्टी आपल्याला पाहायला मिळते, त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील आपण पाहिली होती. परंतु आता सेकंड स्पेलमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल हा पाहण्याजोगा प्रश्न असेल. दमदार आयोजन नियोजन आपण पाहतो या स्पर्धेचं. खऱ्या अर्थानं जयेंद्र शेठ पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न आज सत्यात उतरताना आपण पाहतोय. टायटम ओव्हर द विकेटनं पुढील चेंडू चांगला होता, खोदून काढलाय. सातत्यानं जी ॲक्युरेसी आतापर्यंत दाखवली गोलंदाजीमध्ये प्रशांत तांडेलनं, कौतुकास्पद कामगिरी. कारण की ज्या पद्धतीनं काही गोलंदाज सराव करतात, ज्या पद्धतीनं चेंडू अगदी एक्झॅक्टली ज्या जागेवरती पिच करायचा असतो तिथे काहीसा शिक्का ठेवला जातो आणि तिथे ॲक्युरेसीने गोलंदाजी केली जाते, त्याच पद्धतीचा एक टप्पा पकडलाय तो प्रशांतनं. इथे उडवला बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील, बनेल दर्शक. त्याच्या समोरून चेंडू सीमारेषा पार, ह्यूज हिट, षटकार.
का फटका होता मागचा, अप्रतिम यॉर्कलेनचा चेंडू, परंतु तिथनं हेलिकॉप्टर उडवला सौरभनं. इथे देखील खेचून मारलाय स्लॉक स्वीप मिड विकेटच्या पार. सेकंड बॉल आणि हा सेकंड षटकार. सलग 2 चेंडू 2 षटकार. खरं तर बॉल चौथा होता, परंतु सलगचा हा दुसरा षटकार सौरभ म्हात्रेच्या बॅटमधून ह्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. आता लय प्राप्त केली, आता फ्लो मध्ये आपल्याला सौरभ म्हात्रे पाहायला मिळतो. 10 चेंडू 31 वरती खेळतोय आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं षटकार जर पाहिले तर 3 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळालाय. इथे देखील सलगचा तिसरा षटकार. का बॅटिंग, अगदी जणू काही आगीचे गोले बाहेर फेकतोय तशा पद्धतीने त्याची बॅटिंग चालू आहे. 51 सरस आता त्याचे फटके आपल्याला पाहायला मिळतात. सलग 3 चेंडू आणि 3 षटकार. थँक्यू डीजे. धावा धापळकावरती 42 पाहायला मिळतात. ज्या प्रशांतनं पहिल्या षटकात फक्त 7 खर्च केला होता, 6 खर्च केल्या होत्या, त्याच्या विरोधात मात्र आता प्रतिहल्ली 21 खर्च झाल्यात. इथे देखील सलग 4 चेंडू आणि 4 षटकार. सौरभ म्हात्रे ऑन फायर. हा बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. लेट आलेत परंतु थेट आलेत असं म्हणू शकतो आपण, कारण की 4 चेंडू आणि सलग 4 षटकार आणि या षटकारच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय ते आता 48 या आकड्यावरती. षटक तिसरं समाप्त झालंय. पाण्याची मांग या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु नेक्स्ट मॅच 40+ फॉर्मॅट कडे आपण वळणार आहोत. पडले आणि त्यांच्या विरोधात खेडकाळी संघ असेल, तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. फक्त 1 षटक आता बाकी आहे, त्या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. आजचा फॉर्मॅट किंवा आजचा लॉट जर आपण पाहिला तर सुरुवातीला आपण सामना पाहिला मोठा गाव आणि त्यांच्या विरोधात भोपर 40+ जो सामना होता, आणि विद्यमान सामना आपण पाहतोय प्रिव्हियस मॅच बेतवडे ब आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी खार्डी, आणि यानंतर पुन्हा एकदा 40+ सामना होईल. पडले 40+ आणि खेडकाली 40+ सामना, आणि त्यानंतर रेग्युलर फॉर्मॅट वन्स अगेन खेडकाली आणि त्यांच्या विरोधात जीजी स्पोर्ट वाकळण, आणि त्यानंतर नेक्स्ट मॅच बाळेगाव त्यांच्या विरोधात उसरगर आणि वडवली ए संघ असेल आणि त्यांच्या विरोधात सतरंगी हेडुटणे. अशा पद्धतीच्या आज लढती आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहू शकाल टीव्ही स्क्रीनवरती देखील हे लॉट्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेचे प्रमुख जनक अर्थातच या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री जयेंद्रशेठ नारायण पाटील, कुलदैवत मित्रमंडळ नारिवलीचे ते अध्यक्ष देखील आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून ही भली मोठी स्पर्धा आपण पाहतो. 3 षटकांचा खेळ संपला. पहिलं षटक गोलंदाजी टीमच्या बाजूने जरूर राहिलं होतं, परंतु त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला आणि अफलातून बॅटिंग. 12 बॉल 43 वरती खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये सौरभ म्हात्रेला आपण पाहतोय. मी म्हटलं होतं मॅन इन फॉर्म, सध्याच्या घडीला त्याचा फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय, आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहू शकाल रेग्युलर मध्ये एकही खेळाडूनं 50 झलकावली नाही. या 40+ साई म्हात्रे देसाईचे ज्यांनी अर्धशतक कंप्लीट केलं होतं. 21 बॉल मध्ये 55 धावा त्यांनी कुठल्या होत्या. नोट आउट ती इनिंग आपण पाहिली होती, परंतु इथे आता नामी संधी सौरभ म्हात्रेला असेल. 12 बॉल 43 वरती तो खेळतोय. मॅरेथॉन इनिंग आतापर्यंत त्याची पहिल्या शेवटचं षटक असेल. सॉफ्टहँडनं प्लेसमेंट आपण पाहतो. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला. बाल बचावलेत आतिश, परंतु 1 धाव कंप्लीट झाली आणि स्ट्राईक मात्र आता प्राप्त झाली आहे ती सौरभ म्हात्रेला. धावफलक या सिंगलच्या मदतीने आता पोहोचेल ते 49 या आकड्यावरती, आणि आता इथनं 5 चेंडू शेष आहेत. अर्धशतक कंप्लीट होऊ शकतं का? हॅलो, निलेश पवार उर्फ पप्या खेडकाळे यांचं आगमन झालं. आपण व्यासपीठावरती या. स्वागत आहे आपलं. विनंती असेल मान्यवरांना, मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. जवळ मॅचच्या दिशेनं 5 चेंडूंचा खेळ ह्या सत्रामध्ये शेष आहे. पूर्वार्ध मॅचचा आपण पाहतोय. लेफ्ट विकेट फुल लेंथचा चेंडू खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषा पार. इट इज अ मॅक्सिमम. षटकार आणि पंचांचा नोचा इशारा देखील आहे, आणि यस तिसऱ्या पंचांची मागणी. सलग 5 चेंडू आणि 5 षटकार सौरभ म्हात्रेच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. 49 या आकड्यावरती तो पोहोचलाय. तिसऱ्या पंचांच्या दिशेनं डिसिजन रेफर झालाय आणि पंचांकडनं इशारा देखील आलाय की वेस्ट हाईज पेक्षा हा चेंडू उंच आहे, म्हणजे कमरेपासून हा चेंडू आपल्याला उंच पाहायला मिळतो. नो बॉल पंचांनी घोषित केलाय.
1+6 अशा 7 धावा मिळत आहेत आणि आता संघ मात्र पुढे सरकताना 50चा आकडा देखील कंप्लीट झालाय. ज्या धावा मनाशी बाळगल्या होत्या, मनाशी जे टार्गेट सेट केलं होतं ते कंप्लीट करत असताना फुल लेनचा चेंडू त्यावरती बरसलाय, खेचून मारत असताना हा बॅकलिप आपल्याला पाहायला मिळतंय. याचं कारण की आता तो मूड मध्ये आहे, प्रत्येक बॉल त्याला सीमारेषेच्या पार पाठवायचा आहे आणि त्याचा मनसुबा सध्या तरी आता कामयाब होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल आला, फ्री हिटची ही नामी संधी असेल कारण की एकच चेंडू समाप्त झाला. 5 चेंडू शेष आहेत, अब तक 56 स्कोअर कार्ड वरती आपल्याला 5 चेंडू आणि 5 षटकार. आतापर्यंत सौरभचे आले, 6वा येईल का? फुल लेनचा चेंडू, फ्री हिट, तो कसा सोडेल आणि पाठवलं बॉलला. 6 इन अ रो, 6 चेंडू आणि 6 षटकार सौरभ म्हात्रे आणि या षटकारच्या साह्यानं 50 देखील कंप्लीट. बॅट उंचावून आता प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. 14 चेंडू आणि 55 धावसंख्येची बहुमूल्य खेळी. खेळपट्टीवाला देखील अभिवादन करत असताना सौरभला आपण पाहतोय. लेट आलाय परंतु थेट आलाय असं आपण पाहू शकतो आणि त्याच्या बॅटमधनं या स्पर्धेचं रेग्युलर फॉर्मॅटचं हे पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतं. हा बॅटिंग, फॅब्युलस बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं ती सौरभ म्हात्रेच्या माध्यमातून. हे क्षण आपण ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहू शकता कारण की ज्या खेळपट्टीनं मला ओळख दिली त्या खेळपट्टी समोर नतमस्तक होताना सौरभ म्हात्रेला आपण पाहतो. बायकर मॅन म्हणून त्याची ख्याती देखील आपण पाहतोय आणि सुरुवात त्यानं ॲज अ गोलंदाज केली होती कारण की एक सुरुवातीला आपण पाहतो की प्रत्येक खेळाडू ॲज अ फिल्डर म्हणून सुरुवात करत असतो टेनिस बॉल क्रिकेटला, परंतु त्यानंतर एक डिपार्टमेंट तो मजबूत करतो, जशी सौरभने देखील केली की गोलंदाजी त्याची प्रमुख अस्त्र बनलं होतं. परंतु त्यानंतर मागील वर्षापासून फलंदाजीमध्ये देखील त्यानं दमखम दाखवलाय आणि आज देखील तोच दरारा त्याचा पाहायला मिळतो खेळपट्टीवरती. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, शरीरापासून हा चेंडू दूर ठेवला होता. पंचांकडे कटाक्ष सौरभने टाकला परंतु पंच दर्शवतात की रिटर्न क्रीजच्या अगदी जवळून हा चेंडू मागे निघून गेला. डॉट बॉलची सांगता, परंतु काहीसा निष्ठेचा श्वास आता गोलंदाजानं सोडला असावा. याचं कारण की सलग षटकार येत होते, जवळजवळ 6 चेंडू 6 षटकार. सुरुवातीला आपण पाहिलं की प्रशांत तांडेल यांच्या आगे 4 चेंडू 4 षटकार आले होते. जशी स्ट्राईक सौरभला मिळाली त्यानंतर त्यानं सलग 2 षटकार ठोकले होते ते गोलंदाज हर्षलच्या अगेन्स्ट. इथे देखील खोदून तर काढलाय परंतु आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड करायचा होता परंतु चेंडू उचलू शकले नाहीत एका टप्प्यावरती. त्यानंतर वेळ प्राप्त झाला आणि 2 धावा इथे कंप्लीट करत असताना आपण सौरभला पाहतोय. वैयक्तिक इनिंगला तो आणखीन पुढे नेत असताना आपण पाहतोय. सर्वाधिक मोठी केली सध्याच्या घडीला तरी आता व्यक्तिगत ह्या स्पर्धेतील ही सर्वाधिक मोठी धावसंख्या सौरभ म्हात्रेच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पुढील चेंडू, ही इथे स्लोवर चेंडू, फिंगर रोल करत असताना गती कमी केली. सरप्राईज डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो कारण की ज्या फ्लोमध्ये सध्याच्या घडीला सौरभ म्हात्रे खेळतोय त्याचा रिदम जर तोडायचा असेल तर काहीतरी चेंजेस गरजेचं होतं आणि तेच करत असताना हर्षलला आपण पाहतोय. दी स्लोवर चेंडू त्यानं फेकला आणि सौरभला काही काल का होईना परंतु तो शांत ठेवत असताना टार्गेट सेट बॉल, शेवटचा बॉल ह्या सत्रातील आपल्याला पाहायला मिळेल. समोर सौरभ आणि गोलंदाजी ट्रॅकवरती हर्षल. चांगला चेंडू, लोअर फुल टॉस उडवला, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत 2 परंतु एका टप्प्यावरती गॅप मध्ये चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4. अंतिम बॉलवरती देखील आला चौकार, शेवट गोल केलाय आणि या 4च्या मदतीनं धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या 68 डाव पहिला संपलाय. गावदेवी खार्डी संघानं बॅटिंग करत असताना 68 बनवल्यात आणि 69 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान ठेवलंय त्या टीम बेतवळेच्या समोर. 18 बॉल 61 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग, नोट आउट ह्या 61 धावा सौरभ म्हात्रेनं बनवल्या आणि त्याच्यासाठी जरूर टाळ्यांचा गजर आपल्याला खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय कारण की ज्या आशा अपेक्षेनं सौरभला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं होतं त्या अपेक्षेची पूर्ती. अप्रतिम त्याची इनिंग ॲक्शन रिप्लेमध्ये अगदी हायलाईट आपण पाहू शकाल. ती इनिंग आमच्या फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून दाखवली जाते. एक लोकोत्तर वाहिनी नेहमीच काहीतरी नवं देण्याचा प्रयत्न ते टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला देखील दाखवत असतात. आपल्याला हायलाईट पाहायला मिळते ती सौरभ म्हात्रेची. आणि आता टॉस बॉक्सच्या दिशेने वळणार आहोत. 40+ फॉर्मॅटला पुन्हा एकदा आपण करूया सुरुवात. खेडकाली आणि त्यांच्या विरोधात पडलेगाव. टॉस बॉक्स मध्ये आमचे सिनियर समालोचक जगदीश सर पाटील त्या ठिकाणी उपस्थित असतील. बोलूया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करूया 2 संघामध्ये. धर्मा सालुंके यांना विनंती करेन आपल्या असे आपण टॉस करायचं आहे 2 संघामध्ये. पहा मिळतात आपल्याला 2 संघ 40+चे
पहिला सामना मोठ्यागाव संघाने जिंकला आणि आमचे नानांचं सुद्धा आगमन, मोस्ट वेलकम. त्याचबरोबर खिडकाळे संघाचे कॅप्टन अगदी वेळेवरती उपस्थित राहिले. अरे वा, छापा टॉस खिडकाळे संघाच्या बाजूने. निर्णय पेंटिंग 2 मिनिटात. चालेल, ओके. आता डिसिजन पेंडिंग म्हटल्यावर काय विचारायचं नाना? आज आता तुम्हाला सुद्धा माहीत नाही की बॅटिंग करायची आहे का बॉलिंग करायची आहे. मग ठीक आहे, तरीसुद्धा आज तुमचा संघ रेग्युलर असेल का जो प्लेइंग 11चा असतो? कारण बऱ्याच वेळेला 2-4 बदल होत असतात. आज काय पोझिशन आहे? आज बदल आहे थोडासा, 2 प्लेयर नाहीत आज. म्हणजे आहेच डोकेदुखी, तरीसुद्धा आज ही नाईटची स्पर्धा खेळता इथे आल्यानंतर कसं वाटलं ग्राउंड आणि आयोजन? हो, ग्राउंड तर खूप छान आहे आणि आयोजन इथं अतिउत्तम आहे. जयेंद्र भाऊंचं खूप खूप अभिनंदन करावं लागेल. त्यांनी एवढी मोठी स्पर्धा आयोजित केली आणि सर्व संघांना इथे स्थान दिलं, तर त्यांचं आमच्या संघातर्फे मनपूर्वक अभिवादन. थँक्यू सो मच. तर टॉस जिंकला खिडकाळी संघाने, त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. लवकरच डिसिजन येईल आणि आपण सांगणार आहोत. तोपर्यंत डीजेकडे एक सुमधुर संगीत ऐकूया. हॅलो हॅलो, हॅलो. चला, सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. अगोदरच ऑलरेडी काडी संघाला 1 ओव्हरची पॅनल्टी आहे आणि आता पुन्हा एकदा 4 धावांची पॅनल्टी येते ना? यस, कारण त्यांची ट्रॅक नाही आहे. कारण आपला नियम आहे संघटनेचा की एखाद्याची ट्रॅक नसेल तर 2 धावांची पॅनल्टी आणि त्यांचा 12वा खेळाडू नाही आहे, त्यामुळे आणखीन 2 धावा, म्हणजे 4 धावांची पॅनल्टी. चला, पहिल्या बॉलवरती आपण पेनल्टीच्या धाबा 4 ऍड करू. टार्गेट तोच राहील पहिल्या बॉलवरती. यस, चला, पहिल्या ओव्हर नंतर आपण त्या पेनल्टीच्या धाबा ऍड करू. ऑलरेडी 1 ओव्हरची पॅनल्टी होती, त्यानंतर आणखी 4 धावांची पॅनल्टी लागली आहे. एकूण धावा करायच्या 30 बॉल 69 चं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये टीम बेतवडी संघाची प्रशांत तांडेल आणि त्याच्या प्रवीण तांडेल, ही 2 सलामीवीर मैदानामध्ये. गोलंदाज सौरभ म्हात्रे. पहिलाच बॉल, फटका चांगला आहे, अगदी समोर स्क्रीन समोर पहिल्या बॉलला उडवलाय. पाहायला मिळतोय पहिल्या बॉलवरती राणी दाबा षटकार. हॅलो. तर या दरम्यान आमचे ग्रामस्थ मंडळ नारिवलीचे पंडित गोरपेकर यांचं आगमन झालं व्यासपीठावरती. या, स्वागत आपलं. पहिल्या बॉलवरती पाहतोय आपण प्रवीण तांडेलच्या बॅटमधून पहिला षटकार पाहायला मिळाला. 69 धावांचं टार्गेट आहे मॅच मध्ये.
त्यानंतर 40+ सामना होईल खिडकाळीच्या विरोधात पडले संघ. पुन्हा एकदा बॉलरच्या वडून केला त्यामुळे एकेरी धाव मिळाल्या. सूरज आल्या तोपर्यंत एक धाव मिळत असताना 7 धावा स्कोरबोर्ड वरती झाल्यात. सात धावा स्कोरबोर्ड वरती. फुल टॉस फायदा उठू शकले नाही. या मिडॉनचा फोल्डर आहेत. सूरज तोपर्यंत एकेरी धाव. पहिल्या बॉलवरती षटकार. त्यानंतर 2 चेंडूवरती 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. रेग्युलर फॉर्मॅट मधील सामना पाहायला मिळतो पहिला. तर याच दरम्यान अजय पोरजी यांचं या ठिकाणी आगमन झाले. दानसरचे आपलं स्वागत. फुलटा ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह दिले गेल्यात आणि जयेंद्र पाटील यांचे ते भाचे आहेत त्यांचं सहर्ष स्वागत. चेंडू जाईल सीमा पार. आलाय चौकार. तर या दरम्यान आमचे ग्रामस्थ मंडळ नारिवलीचे बबनदादा पाटील यांचं आगमन झाले ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी पाणी पुरवलं गेलं. पाण्याची व्यवस्था केली गेली. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. एक चौकार एक षटकार. अद्यापर्यंत 12 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 4 चेंडूंचा खेळ येथे संपला. 69चं टार्गेट आहे मॅच मध्ये. टीम बेतवडे बी. ओ चांगला चेंडू अगदी उसळला. हलकसा अपील करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉलर अगदी पुढे आले छेल पकडण्यासाठी. मात्र स्क्रीनवरती पाहू शकता अगदी चेंडू त्याच्या हाताला लागून वर उचलला. सौरभ मात्रेला पाहतोय आपण ज्याने फास्टेस्ट 50 पहिला रेग्युलर मधून खेळाडू पाहायला मिळाला ज्याने 61 धाबा कुठल्या 18 बॉलमध्ये 7 षटकार आणि लागोपाठ 6 षटकार मारण्याचा विक्रम. याच्या अगोदर प्रल्हाद पाटील खार्डीच्या यांनीच याच मैदानावरती 21व्या वर्षामध्ये अर्थातच यावेळेस फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट. सुपर सिक्सर. थँक्यू. मगाशी चर्चा होती याच मैदानावरती ज्यावेळेस गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीची स्पर्धा होती 8 डिसेंबर 2021. हा लेखाजोखा आहे आमचे चालते फिरते कॉम्प्युटर कृष्णा मात्रे यांच्याकडे लेखाजोखा आहे. आणि आज 9 मार्च आहे आणि रोहित शर्माच्या 50 धावा कंप्लीट झाल्या. तिकडे चॅम्पियन ट्रॉफीला अर्थातच आज फायनल आहे. न्यूझीलंड विपक्ष भारत. टार्गेट आहे ते 252चं आणि 65 रन झाल्या. चांगली पार्टनरशिप गिल आणि शर्मा यांच्यामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या. 2 षटकार 1 चौकार येत असताना पाहायला मिळाल्या. आज मात्र प्रल्हाद पाटील नाही आहेत. चला दुसरं षटक गावदेवी खाडी संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतंय. सूरजला बाद आहे. 18 आणि +4 22 पेनल्टीच्या 8 आम्ही 4 धावा करतोय.
ऑन साइडला खेळला अलॉंग द कार्पेट. गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले एकाच ऍक्शन मध्ये उचलायचं होतं मात्र मिसफील्ड झाले आणि तोपर्यंत 102 मध्ये रूपांतर झालंय. याच दरम्यान पाहतोय आपण वडवली गावचे एक डॅसिंग नेतृत्व दमदार सरपंच श्रीमान जितेंद्र उत्तम पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. यावेळेस फटका चांगला स्वीट साऊंड मात्र लांबी कमी प्राप्त झाली. 400 उंची मिळाली आणि फलंदाज बाद झाला. चला 24व्या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. खाडीच्या विरोधात केलं असताना टीम बेतवडे संघाला प्रशांत तांडेल बाद झाला ज्याने 3 धावसंख्येचं योगदान दिला. दुसरीकडे प्रवीण तांडेलने मात्र चांगली बॅटिंग केली. आता 1 डाऊनला कपिल पाटील. दुसरे षटक सूरज बैकर. यावेळेस ऑफ ड्राइव्ह पाहायला मिळतोय. खराब फिल्डिंग. चेंडू चालला डीप मध्ये. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा कॉल होयस आणि तिसरीचा कॉल केला जातोय. 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. सत्तावीस धाबा स्कोरबोर्ड वरती होत असताना सेकंड पॉवर प्ले पाहतोय आपण सूरजला. या ठिकाणी आउटसाइड ऑफ स्टंप. आयुषला पाहतोय. पुन्हा एकदा बॉलर्स पुढे सरकल्या. झेल टिपला जातोय. आणखीन एक विकेट मिळाली मात्र मोठी विकेट प्रवीण तांडेलची पहा मिळतोय. सुरुवात छान झाली. पहिल्या ओव्हर मध्ये 22 आल्या. 69चा पाठलाग करत असताना मात्र या ओव्हर मध्ये चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. गोलंदाज आयुष्यवतीने चांगली गोलंदाजी. 2 विकेट मिळवल्या एका ओव्हर मध्ये. थँक्यू. तर याच दरम्यान आमचे रायगड क्रिकेट समालोचक समितीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय संदीप पाटील सर मुरबी यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं सुद्धा आज आपण आवाज ऐकू शकाल. कालच्या रात्रीमध्ये त्यांचा आवाज ऐकला. त्यांच्या समवेत टीके माळी साहेब होते. आज मात्र संदीप पाटील सरांचा आवाज पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळेल. यस डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातोय. एकेरी धाव मिळेल. थोडासा आता दबाव निर्माण होत असताना धाबा झाल्यात त्या 28. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हर मध्ये 28 धाबा आपल्याला स्कोरबोर्ड वरती होत असताना पाहायला मिळतात.
आता बडवाच्या त्या 18 बॉल 41 ची गरज आहे अद्याप या मॅच मध्ये बेतवडे बी टीमला. चला 18 मध्ये 41 धावसंख्येची अद्याप गरज आहे. आता सामना पाहायला मिळतोय आज टेनिस बॉल क्रिकेटच्या पतलावरती 2025 मध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी पॅनल्टी घेऊन खेळतोय या खाडी संघ. 1 ओव्हरची पॅनल्टी आणि त्यानंतर पुन्हा एकदा 4 धावांची पॅनल्टी आणि पुन्हा एकदा 4 धावांची पॅनल्टी. या ट्रॉफ्या पाहू शकता आपण स्क्रीनवरती. अगदी ब्युटिफुल ट्रॉफीज पहा मिळतात आपल्याला. सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या लक्षवेधी ट्रॉफीज पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज नवी कोरी करकरीत मोटार बाईक. आउटसाइड ऑफ स्टंप पंचमेकिया सर इशारा करत असताना वार्ड बॉल. अद्याप 40 जाबा करायच्या आहेत. 18 चेंडू 40 जाबा करायच्या आहेत या ओव्हरमध्ये. पहा मिळतं आपल्याला ते पहिला सामना रेग्युलर 40+ मधून मोठागाव संघाने जिंकला. फुलटॉस फायदा उठू शकले नाही आहे बॅटर जयेशला पाहतोय आणि कपिली 2 फलंदाज पहा मिळतात मैदानावरती. अगदी 2 फलंदाज बाद झाले. टांडेल बंधू छान चांगल्या प्रवीण आणि त्याचबरोबर प्रशांतने चांगली बॅटिंग केली होती आणि ते दोन्ही खेळाडू बाद झाल्यात. थर्ड अंपायर तिसऱ्या बिमारीसाठी याच मनोज पवार आहेत. फेकीसाठी यस ऍक्शन करा तुम्ही. मग चला मैदानामध्ये जात असताना उमेश पाटील गोलंदाजावरती संशय घेतलाय. सौरभ मात्रेला पाहतोय. पहिलं षटक फेकलं त्याने आणि त्यानंतर आता सेकंड स्पेल मध्ये आलाय. पहिला चेंडू वाईट त्यानंतर 1 धाव आली आहे. पुन्हा एकदा अगदी स्पीड मध्ये चेंडू गेलाय. प्रचंड ताकदीचा वापर करत असताना चेंडूची फेकी केली. चेंडू गेलाय डॉट आणि आता डॉट चेंडू तुम्हाला पडवणार नाही आहेत कारण तुम्हाला धावा आता करायच्या. 30 धावा झाल्यात. अद्याप गरज आहे ती धावांची तुम्हाला. 39 धावा. पुन्हा एकदा डॉट. लागोपाठचे 2 डॉट चेंडू फेकले गेल्यात. हळूहळू रिक्वायर रन रेट पाहायला मिळतो आपल्याला. पुढे पुढे जात असताना सुरुवात मात्र चांगली केली होती या बेतवडे संघाने मात्र तिचं सातत्य त्यांना टिकवता आलं नाहीये. त्यामुळेच आता सामना थोडासा जड जाईल की काय कारण 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद झाले. यावेळेस फटका चांगला आहे. 2 चेंडू डॉट केल्यानंतर व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार येतोय कपिलच्या बॅट मधून. अगदी 2 चेंडू डॉट आल्यानंतर हा षटकार पाहायला मिळतो आपल्याला. 36 धावा स्कोरबोर्ड वरती झाल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो आपण. अगदी समोर खेळले. ओव्हर पिच बॉल होता. ताकद लावली पूर्णपणे आणि लॉंग ऑनला फोल्डर थोडेसे वाढीस होते मात्र तरी सुद्धा फायदा झाला नसता कारण अगदी व्यासपीठावरती चेंडू जाऊन आदळला. 36 धावसंख्या. पुन्हा एकदा डॉट
नाही आहे. पहा डॉट बॉल, 3 चेंडू डॉट आल्यात, एकच षटकार आलाय. नाही का? नाही का? नाही. 36 धाबा पहा मिळतात आपल्याला. आता या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल. हळूहळू रिक्वायर रन रेट पुढे जात असताना पहा मिळते. पुन्हा एकदा डॉट. नाहीये. षटकार मारून मग काय फायदा. 4 चेंडू जर डॉट जात असतील तर सामना आता थोडासा कठीण झालाय. 36 धाबा 3 ओव्हरमध्ये बनवल्यात. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 33 अद्याप करायचे आहेत टीम बेतवडे बी या संघाला. थँक्यू. 12 बॉल 33 ची गरज आहे आता मॅच मध्ये. पाहतोय आता गोलंदाज आतिश मात्रे आल्यात. 12 मध्ये 33 धाबांचं संरक्षण करतील का. दुसरीकडे टीम बेतवडी संघ या धाबा चेस करतील, कारण बेतवडी संघाला करायच्या होत्या एकूण 69 धाबा. 6 चेंडू 6 षटकार टोकणारा फलंदाज पहा मिळाला आपल्याला सौरभ म्हात्रे. त्याने या मैदानामध्ये खाडी संघाच्या वतीने दुसरा कारनामा केलाय. 2021 मध्ये याच मैदानावरती प्रल्हाद पाटीलने 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले होते. आणि आता सौरभने पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग केला गेलाय. डॉट बॉल. मागचे काही बरेच चेंडू डॉट आले. एकच षटकार आला. 5 चेंडू डॉट अद्यापर्यंत. एक षटकार म्हणजे 7 बॉलमध्ये एकच धाव. 7 बॉलमध्ये 7 धावा फक्त पाहायला मिळाल्या आपल्याला. नाही आहे. त्यामुळे आता तुम्हाला विचार विमर्श करावाच लागेल. पुन्हा एकदा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू निघून जातोय. 2 चेंडू डॉट. 10 मध्ये 33. आता सामना कठीण झालाय थोडा. रिक्वायर रन रेट पाहायला मिळतो आपल्याला जवळजवळ 20च्या आसपास जात असताना. भरपूर चेंडू डॉट. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय. पुन्हा चेंडू डॉट. लागोपाठचे 3 चेंडू डॉट. आणि आता सामना आणखीनच कठीण होत चाललाय. टीम खाडी संघाने चांगली गोलंदाजी. सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये 30 धाबा आल्या. असं वाटलं की 69 धावसंख्येचा पाठलाग पूर्णपणे करतील, मात्र नाहीये. 2 खेळाडू महत्वपूर्ण बाद झाले. टांडेल बंधू. त्यानंतर या फलंदाजाने फक्त डॉट चेंडू आले. एकेरी धाव आली. एकच षटकार पाहायला मिळाला. 3 चेंडू डॉट. 9 मध्ये 33 ची गरज आहे देवी. आणि ते रनआउट. फलंदाज होईल बाद. याच
त्याच्या क्षणी षटकार आला, जेथे कधीपासून चेंडू डॉट डॉट येत असताना पाहिले आणि आता षटकार आलाय. 7 मध्ये 27 करायचे आहेत अद्यापही. आता शेवटचा बॉल खूप महत्त्वाचा असेल दोन्ही संघांच्या नजरेतून पाहिला तर. ते टीम बेतवडे संघाला एखादा मोठा फटका आहे, दुसरीकडे टीम खाडी संघाला एखादा विकेट, एखादा डॉट बॉल दिलासा देऊन जाईल. त्यामुळे आता या शेवटच्या चेंडूला खूप महत्त्व प्राप्त झालंय. 7 मध्ये 27 धावा झाल्या त्या 42. नाही, अगोदरच खेळलेत मोठा फटका खेळायचा होता, चेंडू गेला डॉट. चांगलं षटक पाहायला मिळाला, फक्त एकच षटकार आलाय आणि एक रनआउटची विकेट पाहायला मिळाली. 6 चेंडू 27 42 धावा झाल्यात. नेक्स्ट मॅच साठी 40+ दोन्ही संघ रेडी राहा. सामना संपल्यानंतर आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे. चला आता 6 चेंडू 27 बनवायचे त्या मॅच मध्ये. गोलंदाज विशाल मात्रेला पाहतोय आपण. शेवटचं षटक पहा मिळतो आपल्याला. बेचाळीस धाबा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात. सौरभ मात्रेने केलेली धुवाधार बॅटिंग, 61 धाबसंख्येची इनिंग साकारली त्याने. सर्वांच्या लक्षात राहील अशी इनिंग. पहिलाच बॉल खेळायचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. मात्र एखाद्या फलंदाजाला बॅटरला बाद व्हावं लागेल. यस, थर्ड अंपायर मनोज पहा ते कोणता बॅटर बाद आहे, स्ट्राईक वाला आहे की नॉन स्ट्राईक वरचा. नॉन स्ट्राईक वाला आवड आहे, नाही स्ट्राईक वरचा आवड नाही, कारण त्याने बॅट ग्राउंडिंग केली, परत पुढे आले, परत पाठीमागे गेले, बॅट ग्राउंडिंग केली, तेव्हा चेंडू एस्टन वरती आदळला. आणि आता 6 चेंडू 5 चेंडू 27 बनवायचे आता देबी या मॅच मध्ये. हर्षल टांडेला पाहतोय आपण, नवीन बॅटर. सुरुवात एकदम चांगली झाली, मात्र तिचं सातत्य त्यांना टिकवता आलं नाही बेतवडे बी टीमला. कारण असं वाटलं होतं की आता 69 धावसंख्येचा सहज रिले त्या पाठलाग होईल. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आले आणि पॅनल्टीच्या 4 म्हणजे 22 धाबा पहिल्याच ओव्हरमध्ये. त्याविषयी काय सांगणार आपण आता. चला विशाल मात्रे शेवटचं षटक. आता 5 चेंडू 27. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू डॉट. खूप चेंडू डॉट आले. तर फलंदाज कपिल पाटील, जरी सुद्धा एक षटकार आला, 2 षटकार आले असले तरी सुद्धा अद्यापर्यंत 6 चेंडू डॉट केलाय तो. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस फटका चांगला आहे, फिल्डर उपस्थित नाही आहे, चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेला. दुसरा टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, धावा आल्या 4. हॅलो 3 चेंडू 23. आता सामना जिंकणं फार कठीण जाईल. 3 मध्ये 23, 3 षटकार आले तरी 18 होतील, मग 5 धावा. विशाल मात्रे शेवटचं षटक. पुन्हा एकदा चेंडू डॉट. चौकारानंतर आणखीन एक चेंडू डॉट.
फक्त आता औपचारिकताच फॉर्मॅलिटीज पूर्ण करावी लागेल. 1 बाउन्स वॉर्निंग देण्यात आली मेके सरांच्या वतीने. 2 चेंडू 23. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद झाले आहेत. आता उरली सुरलेली आशा सुद्धा संपुष्टात आली आहे आणि आता एकच चेंडू फेकायचा आहे. लिगल डिलिव्हरी टीम खाडी संघाला. थँक्यू. चला आता नवीन बॅटर मैदानामध्ये. हा स्कोर झाला आता 101 हिंदुस्थान. असं आहे का. चला आता फायनलची मॅच आहे तिकडे सुद्धा. यावेळेस फटका चांगला आहे. धावा मिळतील. 4 फिल्डर नाही आहे. शेवटच्या क्षणाला चौकार. मात्र आता 4 धावा फक्त धावांचं अंतर कमी पार करू शकतील. जीत मिळाली नाही आहे. विजय झाला पहिल्याच मॅच मध्ये. रेग्युलर मधून खेळत असताना टीम गावदेवी खाडी संघ ज्याने 68 केलं होतं 69चं टार्गेट, मात्र ते आव्हान पेलता आलं नाही आहे. टीम